साताऱ्यातील फलटणनंतर सोलापूर हादरवून टाकणारी गंभीर घटना समोर आली आहे। बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्यानं 10 जणांकडून महिला कर्मचाऱ्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आलाय। या प्रकरणी सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अत्याचाराला कंटाळून महिला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलणार होती, मात्र सुदैवानं पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं हा अनर्थ टळलाय। सोलापुरातील किश्त फायनान्स कंपनीच्या कार्यालयात ही घटना घडली आहे। बेकायदेशीर कर्ज मंजूर करण्यास नकार दिल्यानं महिला कर्मचाऱ्यांचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आलाय। या कंपनीच्या कार्यालयातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीची दखल न घेता उलट पीडितेला अशा मुली चरित्रहीन असतात अशी शेरेबाजी करणाऱ्या एचआरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी किश्त फायनान्स कंपनीचे सोलापूर ब्रांच मॅनेजर निलेश पायमल्लेसह एकूण 10 आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कार्यालयात एकूण 14 व्यक्ती कामाला असून केवळ एकच महिला कर्मचारी कामाला होती। तिच्यासाठी स्वतंत्र वॉशरूमची व्यवस्थाही करण्यात आली नव्हती। उलट पीडिता वॉशरूमचा वापर करायला जाताना तिच्यावर अश्लील शेरेबाजी करत छेड काढायची असे आरोप करण्यात आले। मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणी ही प्रचंड मानसिक दबावाखाली येऊन आत्महत्या करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली। सुदैवानं पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ दखल घेत पीडित तरुणीचे मानसिक समुपदेशन केल्यानं अनर्थ टळलाय। मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।